तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36च्या मापाचं ब्लाऊजचं फुल स्टिचिंग। तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। याच्यामध्ये मी तुम्हाला काही छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाऊज अशा पद्धतीने परफेक्ट शिवून होणार आहे। तर सर्वात पहिले माप सांगते। 36चं ब्लाऊज आहे तर त्यासाठी मी टाकलेलं 5.5 इंचाचं शोल्डर, त्यानंतर 5.5 इंचाचा मुंडा लावलेला आहे, छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घेऊन अशा पद्धतीने ब्लाऊजचं जे आहे ते पूर्ण फुल कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर बघू शकता आता आपल्याला फ्रंट पार्टचं स्टिचिंग बघणार आहे। तर सर्वात आधी कटोरी आणि मेन म्हणजे जे आहे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक ते आपल्याला इथे सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं। तर नेहमीप्रमाणे आपल्याला सर्वात आधी जे आहे ते अस्तरचं ब्लाऊज शिवण्याआधी अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व पार्टला जोडून घ्यायचे असते। जे कोणी नवीन शिकणारे असतात तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल तर बघू शकता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सर्वात आधी एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना अगदी कडेनी शिलाई आपल्याला काठोकाठ लावायची आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी आणि साईड पीसला सुद्धा अस्तर आपल्याला आतल्या साईडनी जोडून घ्यायचं आहे। आणि जोडताना आपल्याला अस्तर जोडताना आपल्याला दोन्ही भाग एका साईडनी होऊ नये याची सुद्धा काळजी घेऊन बरोबर आपल्याला अस्तर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं। तर सर्वात आधी तर बघू शकता इथे आणि अस्तर जे आहे ते मी इथे कॉटनचं वापरलेलं आहे, तर चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट येते। तर बघू शकता इथे नेहमीप्रमाणे आपलं अस्तर अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आणि 36च्या मापासाठी जे आपण मापे सांगितलेले आहे 5.5 इंचाचं शोल्डर लावलेलं आहे, 5.5 इंचाचा मुंडा, तर हे अगदी परफेक्ट माप आहे। जर तुमचा गळा डीप नेक असेल तर तुम्ही शोल्डर जे आहे ते 5.25 इंचाचं सुद्धा घेऊ शकता। आणि गळा इथे मी 8 इंचाचा घेतला आहे, त्याच्यासाठी मग मी इथे शोल्डर 5.5 इंचाचा लावलेला आहे। जर तुमचा गळा डीप आहे 9चा किंवा 10चा 10.5चा तर तुम्ही शोल्डर जे आहे ते आपल्याला कमी टाकावं लागतं। आणि त्यानंतर छोटा गळा असेल तर आपलं शोल्डर जे आहे ते आपल्याला वाढवावं लागतं। तर हे सगळे छोटे छोटे टिप्स वापरून जर आपण ब्लाऊज कटिंग केलं तर ब्लाऊज जे आहे ते आपलं अगदी परफेक्ट येतं। तर बघू शकता इथे अशा पद्धतीनं आपलं जे आहे ते पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला कटोरी आणि साईड पीस हे सुद्धा जोडून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे आता आपल्याला साईड पीस आणि कटोरी कशा पद्धतीने जोडायची। तर दोन्ही भाग जे आहेत ते अशा पद्धतीने उलट साईडने सरळ साईडने आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने आपल्याला शिलाई लावून घ्यायची, अगदी कडेने 5 इंचाचं अंतर सोडून। आणि त्यानंतर इथे आपली कटोरी चपटी होऊ नये, तिरपी टक्स जो आहे तो तिरपा जाऊ नये याच्यासाठी टक्स मारताना आपल्याला टक्सची उंची अशा पद्धतीने आपल्याला सर्वात पहिले मोजून घ्यायची आहे। तर टक्स उंचीला साधारण 2.5 इंच लावायचा आणि त्यानंतर रुंदीला आपल्याला 1.5 इंचाचा, किंवा जर तुमची चेस्ट हेवी असेल तर तुम्ही 1.25 इंचाचा सुद्धा लावू शकता किंवा 2 इंचाचा सुद्धा लावू शकता। तर इथे बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला टक्स अगदी मोजून मापून लावायचा, म्हणजे आपला टक्स जो आहे तो अगदी व्यवस्थित येईल आणि आपले जो टक्स आहे तो तिरपा जाणार नाही, कटोरी चपटी होणार नाही आणि कटोरीला व्यवस्थित फुगीरपणा येणार। याच्यासाठी अशा पद्धतीने टक्स लावताना आपल्याला मोजमापून करून लावायचा असते, तर अंदाजे न लावता। तर बघू शकता इथे त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी जोडून आता त्याला आपल्याला जे काही आडपट्टी असेल हुकपट्टी असेल ती सुद्धा इथे व्यवस्थित जोडून घ्यायची। तर बघू शकता इथे अशा प्रकारे काही आपलं कटोरीचा भाग जो आहे तो कटोरी तयार झालेली आहे, अगदी फुगीर आणि व्यवस्थित ही कटोरी बसते। तर आता आपल्याला लावायची आहे आडपट्टी। बघू शकता वरच्या साईडने लावून एक फोल्ड केलेली आहे, त्यानंतर दुसरी फोल्ड करायची आणि वरून राख शिलाई अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची। आणि त्यानंतर बघू शकता हा जो आपला एक साईड शिवून झालेला आहे, आता दुसरा सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूर्ण शिवून घ्यायचा आहे, अगदी परफेक्ट असा जशीच्या तसा आपण जसा शिवला आधीचा त्याचप्रमाणे सेम तेच प्रोसेस आपल्याला इथे लावायची आहे। आणि त्यानंतर कटोरी आणि साईड पीस व्यवस्थित हातात पकडून शिवायचा, नाहीतर आपला दोन्ही भागामध्ये मधला एक कोणता तरी वर खाली जोडला जातो, त्याच्यामुळे मग आपला ब्लाऊज जे आहे ते
बिघडण्याचे चान्सेस असतात. तर त्यासाठी आपल्याला साईड पीस आणि कटोरी दोन्ही भाग जे आहे ते जोडल्यानंतर दोन्ही भागाची उंची सेम यायला पाहिजे, कुठलाही भाग वरखाली व्हायला नको. आणि त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला काटछाट करायचं, जर कुठला भाग वरखाली असेल तर तो कट करून व्यवस्थित करायचा. आणि त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला टक्स अशा पद्धतीने मोजून लावायचा, म्हणजे आपला टक्स दोन्ही भागाचे जे आहे ते व्यवस्थित येणार. नाही तर कुठल्या एका साईडचा आपला टक्स जो आहे तो कधी कधी चपटा होतो किंवा साईडनं जातो, तसं व्हायला नको. म्हणजे दोन्ही साईडच्या कटोरीचे जे टोक आहे ते व्यवस्थित यायला पाहिजे आणि व्यवस्थित कटोरी आपली फुगीर व्हायला पाहिजे, चपटी न होता. जर आपण जास्त उंचीचा टक्स लावला तरीसुद्धा आपली कटोरी जी आहे ती चपटी होते. जर 2.5च्या ठिकाणी 3 इंच लावला गेला चुकून तरीसुद्धा आपली कटोरीचा टक्स जो आहे तो वर चढतो आणि त्यामुळे मग कटोरी चपटी होते किंवा जास्तच प्रमाणात टोक येतं. हे होऊ नये यासाठी आपल्याला मोजूनच आपला जो टक्स आहे तो कटोरीचा 2.5 इंचाचा आणि रुंदीला 1.5 किंवा 2.25 इंचाचा लावायचा. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लावायची आहे हुकपट्टी. तर हुकपट्टीसुद्धा आपल्याला वरच्या साईडने लावून आपल्याला आतमधल्या साईडने पलटून घ्यायची असते, तर नेहमीप्रमाणे. तर बघू शकता इथे. आणि वरून दाब शिलाई लावायची आणि एक फोल्ड करून सुद्धा आपल्याला ते दाब शिलाई व्यवस्थित लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही भाग जे आहे ते अगदी परफेक्ट शिवून झालेले आहे. तर आता इथे जो आपला गळा आहे, आपल्याला गळा पाहिजे असा 6.5 इंचाचा होता, तर आपल्याला शिवून गळा 6 इंचाचा ठेवायचा आहे. तर इथे व्यवस्थित अशा पद्धतीने दोन्ही भाग एकावर एक ठेवून थोडंसं आपल्याला गळा इथे गोल आकारात येण्यासाठी चॉकनी मार्क करायचा आणि त्यानंतर गोल आकार आपल्याला हा कट करून घ्यायचा, म्हणजे आपला गळा जो आहे तो समोरचा अगदी गोल आकारात येतो. तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहे ते एकावर एक ठेवून कुठला जर वरखाली होत असेल थोडासा तर इथे काटछाट अशा पद्धतीनं चेक करायचा आणि करायचा, म्हणजे आपल्याला फिटिंग जी आहे ती आपल्या ब्लाऊजची अगदी व्यवस्थित येते फिटिंग करताना, मग आपल्याला काही पाहावं लागत नाही. तर बघू शकता दोन्ही आड हुकची पट्टीसुद्धा इथे मोजून घ्यायची, कुठलीच पट्टी वरखाली व्हायला नको. तर कशा वाटला तर व्हिडिओ नक्की सांगा.